नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक आपण दोन ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. पहिली डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे उपलब्ध आहे आणि दुसरी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता आपण काल जेव्हा विश्लेषण केलं होतं त्यावेळेला तुम्हाला मी 24,315 ही लेवल मेक और ब्रेक लेवल आहे असं सांगितलं होतं आणि कालचं क्लोजिंग त्या लेवलच्या थोडंसं वर आलेलं आपण बघितलेलं होतं. त्याचबरोबर इथून जर खाली जाणार असेल किंमत तर खाली जात असताना मी तुम्हाला आणखीन दोन टार्गेट देखील दिलेली होती आणि हेही सांगितलं होतं की उद्या इथून खाली जाण्याची शक्यता कमीच आहे, वर जाण्याची शक्यता जास्त आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मुद्दाम बघा. एवढं प्रॉपर पद्धतीनं इथे एम पॅटर्न होऊन सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की खाली जाण्याची शक्यता कमी आहे, वर जाण्याची शक्यता जास्त आहे. कालच्या व्हिडिओमध्ये त्याची सर्व कारणं सांगितलेली होती. त्यामुळे वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटत होती. आता आज जेव्हा मार्केट ओपन होणार होतं ते ओपन होण्याच्या पूर्वी मी काही तुम्हाला मार्केट अपडेट्स देत असतो, जे आपले प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, पेड कोर्सचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी चॅनल मेंबरशिप घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी एक लेवल दिली होती 24,440. मार्केट ओपन होण्याच्या आधीच सांगितलं होतं, 9 वाजायच्याही आधीच सांगितलं होतं की 24,440 ही जी लेवल आहे ह्याच्या जर वर टिकलं तर वर जात असताना पहिलं टार्गेट आहे 24,530 आणि दुसरं टार्गेट आहे 24,620. मार्केट ओपन होण्यापूर्वी ही दोन लेवल दिलेल्या होत्या आणि सांगितलं होतं ह्याच्या वर टिकलं तर ह्या लेवल्स येऊ शकतात. काय झालं बघा, मार्केट आपण बघू शकतो साधारण इथे 24,375च्या आसपास कुठेतरी ओपन झालं. किंमत ओपन झाली, थोडं खाली यायचा प्रयत्न झाला, वर जायला लागलं आणि पहिल्या 15 मिनिटातच आपल्याला 24,440 ची ही जी लेवल होती ही लेवल ब्रेक झाली. त्यानंतर तुम्ही बघू शकता कंटिन्युअस आपल्याला तेजी बघायला मिळाली. इथे काय झालं, ह्या लेवलच्या थोडंसं आधी एकदा छोटं प्रॉफिट बुकिंग आलं, त्यानंतर मग इथून वर जायला लागलं. आपण बघू शकता की ही जी लेवल आहे ही लेवल आपलं पहिलं टार्गेट जे होतं ते आलं होतं. जसं हे पहिलं टार्गेट आलं लगेच मी सांगितलं की 24,565 ही मेक और ब्रेक लेवल असणार. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत ह्या लेवलच्या वर किंमत टिकत नाही तोपर्यंत आपल्याला तेजी बघायला मिळणार नाही. मात्र जर ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेऊन इथे एम पॅटर्न बनला तर सेलिंग देखील बघायला मिळू शकतं. तुम्ही बघू शकता एकदा आपल्याला सकाळीच इथे ह्या लेवलला टच झाल्यानंतर दिवसभर निफ्टी 50 ची किंमत ह्या लेवलला टच करून वर जायचा प्रयत्न करत होती. प्रत्येक वेळेला वर गेलं की खाली येत होती, वर जात होती, खाली येत होती, वर जात होती. शेवटी 3 वाजल्यानंतर आपण बघू शकता की 24,565 म्हणजे ॲस्ट्रो लेवलचं काय महत्त्व असतं हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे आपण अपडेटमध्ये सांगितलेलं होतं की जर समजा ह्या लेवलच्या वर टिकली तरच मग आपल्याला आणखीन वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. आता 24,620 चं टार्गेट जे मार्केट ओपन होण्यापूर्वी दिलेलं हे पण ऑलमोस्ट आलं असं आपण म्हणू शकतो, कारण 440 पासून 24,600 जरी गेलं तरी आपल्या लक्षात येईल की 160 पॉईंटची ही तेजी आहे, बरोबर.
त्याच्यामध्ये फक्त 160 पॉईंट मध्ये कुठेतरी 19-20 पॉईंट आपल्याला राहिले. 24,601 पर्यंत पोहोचलं होतं. 19 पॉईंट कमी पडले. कदाचित उद्या ओपनिंगला असते टार्गेट सुद्धा आपल्याला येताना बघायला मिळेल. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण केलेलं कालच्या विश्लेषणामध्ये दिलेल्या ह्या ज्या लेवल्स होत्या आणि सांगितलं होतं की ह्या लेवलच्या खाली जाणार नाही, त्या पद्धतीनं आपल्याला खाली गेलं नाही. वर जात असताना ह्या लेवल दिल्या होत्या 24,440 आणि वरच्या बाजूला ह्या दोन लेवल दिल्या होत्या मार्केट ओपन होण्याच्या पूर्वी, आणि मार्केट ओपन झाल्यानंतर सांगितलं होतं की ही लेवल मेक ऑर ब्रेक लेवल असणार. तुम्ही बघू शकता या प्रत्येक लेवलला, म्हणजे आपण ही लेवल जी सांगितली होती ह्या लेवलचा सुद्धा बघा तुम्ही खालच्या बाजूने बघितलं तर सपोर्ट म्हणून काम केलंय. ही लेवल जी सांगितली होती 565 वरच्या बाजूने रेझिस्टन्स म्हणून काम केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि खूप वेळ मार्केट ह्याच दोन एरियामध्ये आपल्याला राहिलेलं बघायला मिळालं. याचं कारण आज निफ्टी 50 मध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि त्यामुळे थोडं साईडवेज होण्याची शक्यता आहे. पण आता काय झालंय तुम्ही बघू शकता की एक तेजी झाली आहे. त्यानंतर म्हणजे हा पोल तयार झालाय, हा फ्लॅग सारखं तयार झालाय आणि ह्याचं जर ब्रेकआउट वरच्या दिशेनं आलं तर वर जात असताना 24,620 आहे, 24,655 टार्गेट आहे. अशा प्रकारची टार्गेट्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आणि त्याच्याही वर गेलं तर फायनल टार्गेट आहे 24,765. याचा अर्थ असा नाही की उद्या डायरेक्ट इथून किंमत जी वर जायला चालू करणार ती डायरेक्ट इथेपर्यंत जाणार, असा त्याचा अर्थ नाहीये. ओके, ही टार्गेट्स आहेत, हळूहळू येऊ शकतात. आता तुम्ही बघू शकता की इथून जी तेजी चालू झाली होती, म्हणजे आपण म्हणू शकतो की काल क्लोजिंगच्या वेळेला बनलेला जो लो आहे तिथून जी तेजी चालू झाली ती आपल्याला बऱ्यापैकी नॉनस्टॉप वर येताना दिसते. याच्यामध्ये कुठेही आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसत नाही आणि त्यामुळे एकदा आपल्याला शक्यता अशी पण आहे की किंमत एकदा खाली येऊ शकेल. बरोबर, एकदा खाली येऊ शकेल आणि मग वर जाईल, अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसतंय. त्यामुळे काल बघितलं तर काल खाली येत असताना मी सांगितलं वर जाऊ शकतं. आता आपल्याला असं वाटतंय की थोडंसं वर जाऊन मग खाली येऊ शकतं आणि खाली येऊन मग ज्या वेळेला वर जाईल त्यावेळेला एक खूप चांगली मोठी आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं चित्र आता निफ्टी 50 मध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर माझ्या मते निफ्टी 50चं केलेलं हे विश्लेषण तुमच्या आता चांगलंच लक्षात आलं असेल आणि आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही तीन फायनल टार्गेट आहेत: 56,510, 56,365 आणि 56,255. आणि त्यातलं पहिलं टार्गेट जे आहे ते इथे आलेलं आहे. आपण बघू शकतो मार्केट क्लोज होता होता पहिल्या टार्गेटला येऊन किंमत वर जाऊन क्लोज झाली होती. तर त्यामुळे सुद्धा मी सांगितलं होतं की आता मार्केटमध्ये आज, म्हणजे हे कालच सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, की तेजी होण्याची शक्यता जास्त आहे. कारण फायनल जी तीन टार्गेट होती पैकी एक आलेलं होतं. निफ्टी 50 आपण बघू शकत होतात की मेक ऑर ब्रेक लेवलच्या जवळ आलेलं होतं आणि सेन्सेक्स मध्ये सुद्धा काल मी जसं तुम्हाला दाखवलं होतं जवळजवळ तिन्ही खालच्या बाजूची टार्गेट आलेली होती. अशा वेळेला आता खाली जायला जास्त स्कोप नाहीये. हे लक्षात घेऊन मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये उद्या कदाचित तेजी होऊ शकते असं चित्र आपल्याला दिसतंय. तसं आता आपल्याला काय वाटतंय की मार्केटमध्ये आता कदाचित काय होऊ शकतं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. आता बँक निफ्टीच्या बाबतीत बघायला गेलं ना तर बँक निफ्टीसाठी ही जी लेवल आहे 57,425 ही लेवल अतिशय महत्वाची आहे. ही लेवल मेक और ब्रेक लेवल आहे. उद्या जर बँक निफ्टीची किंमत ह्या लेवलच्या वर टिकली तर काय होईल, वर जात असताना 57,715 चं पहिलं टार्गेट आहे आणि ही लेवल सुद्धा ब्रेक झाली आणि वर टिकायला लागलं तर मग 58,085 चं मग पुढचं टार्गेट आहे. अशा प्रकारची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. अर्थात ही मीडियम टर्मची आणि मोठी मोठी टार्गेट आहेत. ही असं नाहीये की उद्या ओपन झाल्या झाल्या डायरेक्ट असं जाऊन आपल्याला ही सर्व टार्गेट येणार आहेत. तर त्यामुळे काय होऊ शकतं की हळूहळू ह्या लेवलच्या दिशेनं किंमत जाताना बघायला मिळू शकते. इन बिटवीन काय होईल, थोडंसं एकदा सेलिंग पण येऊ शकतं आणि मग जाऊ शकते. असे बरेच त्याच्यामध्ये गोष्टी होऊ शकतात. पण आता उद्या ओपन झाल्यानंतर ह्या लेवलला कशा प्रकारे रिॲक्ट होतंय, ही लेवल लक्षात ठेवा. 57,425 ह्या लेवलला कशा प्रकारे रिॲक्ट होतंय याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. याच्या वर टिकलं तर मग आणखीन वर जाऊ शकतं. इथे एम पॅटर्न बनला तर इथूनच सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारची परिस्थिती आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला
दिसायला लागलेली आहे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन आता दिसायला लागलं असेल. ह्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता ही जी मेंबरशिप आहे ह्यामध्ये मी तुम्हाला एकूण 4 प्रकार उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिलं आहे ब्रॉन्झ मेंबरशिप, दुसरं आहे सिल्वर मेंबरशिप, तिसरं आहे गोल्ड मेंबरशिप आणि चौथं आहे प्लॅटिनम मेंबरशिप. जर तुम्हाला ह्या मेंबरशिप घ्यायच्या असतील तर तुम्ही कमीत कमी गोल्ड मेंबरशिप अँड अबव घेणं अपेक्षित आहे. पहिल्या दोन सर्व्हिसेस अजून चालू झालेल्या नाहीत, त्यामुळे सध्या ह्या सर्व्हिसेस चूज करू नका. गोल्ड मेंबर किंवा प्लॅटिनम मेंबरशिपसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ती मेंबरशिप घेऊ शकता. आता जर तुम्ही ह्यापूर्वी आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स विकत घेतला असेल किंवा तुम्ही आपल्या प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर तुम्हाला हे सर्व जे ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिले जातात, गोल्ड मेंबरला दिले जाणारे सर्व अपडेट आता पेड कोर्सच्या सदस्यांना, प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना देखील दिले जातील याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे पूर्वीचे पेड कोर्सचे सदस्य आहेत किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर आहेत त्यांना आता पैसे भरून ही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. तर ते काय करू शकतात, डायरेक्टली देखील मेंबरशिप घेऊ शकतात, कारण त्यांना प्रीमियम ग्रुपमध्येच ही सर्व अपडेट्स मिळतील. तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. अधिक काही जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, आपल्या व्हॉट्सअप मेसेजद्वारे ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा, ह्या नंबरला कॉल करू नका. या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. इथे तुम्ही यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती विचारू शकता. हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेल्या इंडेक्सच म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृतपणे विश्लेषण केल्यानंतर सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला मी काल दाखवलं होतं, आठवत असेल तर तुम्ही बघू शकता की सेन्सेक्स मध्ये आपल्याला काय दिसत होतं. सेन्सेक्स मध्ये आपल्याला इथे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला आपल्याला 3 टार्गेट दिसत होते आणि जवळजवळ तीनही टार्गेट आलेली होती. ही लेवल थोडीशी खाली होती. ओके, तर अशा प्रकारे इथे कुठेतरी खाली लेवल होती. अशा 3 लेवल मी तुम्हाला दिलेल्या होत्या आणि बऱ्यापैकी टार्गेट आलेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की आता इथे बाउन्स येऊ शकतो आणि त्या पद्धतीचा बाउन्स आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे. आणि आता इथून वर जात असताना आपल्याला काय होऊ शकतं, इथून वर जात असताना किंमत आता खूप चांगली वर आली आहे. एकदा थोडंसं जर प्रॉफिट बुकिंग आलं तर मग वर जात असताना आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं किंमत वर जाताना दिसू शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये कशा प्रकारे उद्या मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते हे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आपण ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून तुम्ही सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.